आज 20 दिवस झाले आम्ही इथे आहोत. आम्हास त्या औरंग्याचे मुंडके छाटून आई भवानीस अर्पण करायचे होते, पण आज आमच्याच लोकांची नाराजी आम्हास महागात पडली. कविराजांना आमच्यापासून दूर केले, त्यांची जीभ छाटून त्यांना निशब्द केले. आई भवानी जाणो ते कसे आहे, त्यांना काय यातना होत आहेत. जेव्हापासून आम्हास समज आली तेव्हापासून आम्ही फक्त आबासाहेब आणि जिजाऊ आऊसाहेबांच्या विचारांवर चालत आलो आहोत. आमच्या अमात्य मंडळाची आम्हास कधीच साथ मिळाली नाही. कधीच त्यांनी आमची पाठराखण केली नाही. सतत बदनामी, सतत कारवाया. ते तर हंबीर मामा सजग होते म्हणून आम्ही बचावलो. आबासाहेबांनी त्यांचा आमच्या विरोधात असलेला उन्हेपणा लक्षात ठेवला. आम्हास दक्षिण दिग्विजयापासून बाजूला केले आणि आम्हाला दिलेर खानावर लक्ष ठेवण्यासाठी शृंगारपुरी पाठवले. आबासाहेब दक्षिण दिग्विजयानंतर रायगडावर परतले आणि आम्ही ठरल्यावर हुकूम दिलेर खानाच्या गोतात गेलो उत्तर दिग्विजयासाठी. परंतु तो डाव अयशस्वी ठरला. आम्ही स्वराज्यात परतलो. आबासाहेबांना भेटण्यास रायगडी जाणारच होतो, पण नियतीला काही वेगळेच मान्य होते. आबासाहेबांचे महानिर्वाण. आम्हास काही सुगावा न लागता आबासाहेब कैलासवासी झाले आणि आम्ही पोरके झालो. आबासाहेबांचे महानिर्वाण आणि कारभाऱ्यांचे आमच्या विरोधातले कटकारस्थान संपताच मुघलांचा बादशाह औरंगजेब दक्षिणेत उतरला. बुऱ्हाणपूर चकाकर खान, सिद्धी गोवेकर पोर्तुगीज, म्हैसूरचा चिक्कदेवराया आणि रामशेठची आघाडी सांभाळत असतानाच त्या औरंग्याने वतनाचा दाना गोटा बाहेर काढला आणि इथेच आम्ही कमकुवत ठरलो. आम्ही इतके शस्त्रशास्त्रात पारंगत असून देखील आमच्या आप्तस्वकीयांच्या मनात काय कावा होता ते ओळखू शकलो नाही आणि इथेच आमची फसगत झाली. आज आम्हास आठवते ती आमची ताराऊ, आमचे बाळराजे आणि आमचे धाकले बंधू राजाराम राजे आणि आमचे येसू आणि आमची लेक भवानी. आज आमचे आपले हेच आहेत. यांची कधी पुन्हा भेट होईल या भाबड्या आशेवर नाही, तर आम्ही हे बलिदान स्वीकारत आहोत ते शिवविचारांसाठी आणि स्वराज्यासाठी. आम्हास त्या औरंग्याची कबर इथेच दक्षिणेत खोदलेली दिसत आहे. आमचे हे मावळे लवकरच आमचं हे स्वप्न साकार करतील. औरंगजेब, तू इथेच दक्षिणेतच शेवटचा श्वास घेशील. मुकर्रब, जला दो उस संभा की वो बज़्ज़त आंखें जो हमेशा हमारे सामने ऊंची रही. काट दो वो नजर जो हमारे सामने नहीं झुकी और उन दोनों के टुकड़े टुकड़े कर तुलापुर की नदी में फेंक दो, नहीं तो उनका मांस कुत्तों के लिए छोड़ दो. जो हुक्म आलीजा. जगदम